सर पंच फिरोज सर यांचा आपण शुभ सन्मान करणार आहोत. मी विनंती करेन अश्विन यांना पुष्पगुच्छ आणि त्याचबरोबर सन्मान चिन्ह देऊन त्याचा विशेष सन्मान करायचा. आभार, मनपूर्वक आभार पुन्हा एकदा फिरोज सर, थँक्यू सो मच. मयांक मांगेलाने सुरुवात केली आहे. 2 चेंडू आतापर्यंत हाताळलेत आणि एकही धाव खर्च केलेली नाही. डॉट बॉल दोन्ही चेंडू. अच्छा, पहिल्या चेंडूवरती सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली. चांगला फटका येतो यावी या चेंडूवरती. बॅकवर्ड स्क्वेअर रिजन मध्ये मिळतील धावा 2. आता मात्र या सामन्यामध्ये शेवटचा सामना जरूर आहे, परंतु मी दोन्ही संघांना विनंती करेन की घाई करा. लक्षात घ्या, जो सेकंड इनिंगला बॅटिंग करेल त्या संघाला इथे मात्र निश्चितच बॅटलाईटला सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे थोडीशी विनंती असेल की घाई करा. बोथ द टीम्स वी वुड रिक्वेस्ट टू प्लीज प्ले फास्ट ॲज अर्ली एज पॉसिबल. मयांक मंगायला आपण पाहतोय यावी या संपूर्ण परिसरातील एक इमर्जिंग स्टार. आणि आकाशसाठी पुन्हा एकदा पारितोषिक. 2D साठी प्रत्येक 2D साठी 100 रुपयांचं पारितोषिक वलकेश यांच्याकडून असणार आहे. यावेळी चांगला कट केलाय चेंडूला. बॅकवर्ड पॉईंट रिजनमध्ये मिळेल ती केवळ धाव 1. एका धावेने धावफलक जाईल तो. यावी 4 या धावसंख्येवरती 4 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. मयांक मांगेला पुन्हा एकदा आपण पॉवर प्लेमध्ये इन ॲक्शन पाहतोय. मॅन्डेटरी पॉवर प्ले 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर, ज्यामध्ये आपण पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने या ठिकाणी सज्ज आहे तो स्वतः अनिकेत गुरव. माफ करा, लॉंग ऑफला आहेत. तर डीप कव्हर देखील आपल्याला पाहा. डीप मिड विकेट आहे यावी. पॅटची आउटर एज घेतली गेली होती का हे पाहावं लागेल. अधिकची उसळी, अतिरिक्त उसळी. सुशील एक महत्त्वपूर्ण बॅटर या संघाचा. मागील सामन्यामध्ये सुशीलने निश्चितच मॅच विनिंग नॉक खेळली होती आपल्या संघासाठी. प्लेअर ऑफ द मॅचचा देखील हकदार ठरला होता. तो सुशीलला आपण पाहतो यावी. डॉट बॉलने षटकाची केली आहे सांगता. मयांक मंगेला या स्पर्धेतील सर्वाधिक महागडा ठरला जाणारा खेळाडू ठरला होता ऑक्शनच्या वेळी, लिलावाच्या वेळी, आणि तो स्वतःला सिद्ध देखील करताना. केवळ 5 धावा पहिल्या षटकाच्या अंती पाहायला मिळत आहेत. धावफलकावरती टीम स्काय वॉकर संघाच्या माध्यमातून. स्काय वॉकर नीड्स मोर अँड मोर स्काय स्क्रॅपर टू इन्क्रीज देअर पेस, रन रेट अँड ऑल्सो रन्स. 5 धावा केवळ 5 पहिल्या षटकाच्या अंती. चला घाई करा. मुवमेंट आपल्या बाजूने आहे वॉरियर संघ. सो मोमेंटमला कॅरी करा, घेऊन जा पुढे. जेवढा जास्त होईल तेवढा खेळ करण्याचा प्रयत्न करा. सुशील आणि त्याच्या साथ मिळते ती आकाश यांची. ही दोन्ही सलामीचे खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात. त्यावेळी सज्ज आहेत. चला खेळाडू नेक्स्ट गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. यावी गणेश येत असताना गोलंदाजी मार्कवरती. मोठा फटका येतो यावी बॅटमधून सुशील यांच्या मिड विकेट झोन मध्ये. मिळतील धावा केवळ 2. परंतु या फटक्यांची आवश्यकता आहे. या फटक्यांच्या माध्यमातून आपला कॉन्फिडन्स वाढवता येतो. या फटक्यांच्या माध्यमातून नेहमीच आपण पाहिलंय धावसंख्येला गती देण्याचं काम देखील केलं जातं. या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 7 या धावसंख्येवरती. 7 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. पुन्हा एकदा गणेश या चेंडूवरती आपण पाहतो. चेंडूला स्लाइस करण्याचा प्रयत्न टुवर्ड्स द एक्स्ट्रा कव्हर रिजन. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. सकाळच्या क्षेत्रामध्ये आपण पाहिलं तर त्याच क्षेत्रामध्ये खूप चांगली कॅच देखील अर्जित केली गेली होती या क्षेत्ररक्षकांच्या माध्यमातून. पुन्हा एकदा त्याच दिशेने आपण जाताना पाहतोय. चेंडू केवळ 1 धाव तिकडे अर्जित मयांक जात आहेत. काहीचा कानमंत्र देत आहेत. पाहूया मयांकने दिलेल्या या कानमंत्राचा कितपत उपयोग होतोय. गोलंदाज गणेश यावी मात्र अराउंड द विकेट येत असताना राईट हँडर बॅटर आकाशसाठी, ज्यांच्यावरती पारितोषिक आहे प्रत्येक 2D साठी 100 रुपयांचं वलकेश यांच्याकडून. परंतु येतोय तो डॉट बॉल. ज्या क्षणी वलकेश यांनी पारितोषिक लावलंय मागील मॅचमध्ये आकाश यांनी 200 रुपयांचं पारितोषिक जिंकलंय, परंतु ते दिलं की नाही याचा काहीही आमच्यापर्यंत आता पत्ता पोहोचलेला नाहीये. आणि असं आम्हाला कळतं की वलकेश या मॅच नंतर ते देणार आहेत. बघा आकाश यावी पुन्हा एकदा मोठा फटका. बिग हिट. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. या मॅच मध्ये वलकेश यांना कोणत्याही प्रकारचं पारितोषिक द्यावं लागणार नाहीये.
कारण की फलंदाज झाले आकाश बाद आणि ज्या प्रकारचं सेलिब्रेशन पाहायला मिळालं काहीसं वेगळं सेलिब्रेशन इंटरेस्टिंग सेलिब्रेशन आपण पाहायला गोलंदाज गणेश यांच्याकडून विकेट वरती आणि या विकेटसाठी आकाशला 500 रुपयांचा पारितोषिक माफ करावी गणेशला 500 रुपयांचा पारितोषिक. थैंक यू. नच के दिखाएंगे सब कुछ करके दिखाएंगे आज नहीं कल आफ्टर द चॅम्पियनशिप सेलिब्रेशन. नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये येतोय तो बर्थडे बॉय अतुल नंबर 49. आज नाही आणि उद्या वाढदिवस आहे तो गणेश यांचा. पाहूया गणेश आणि अतुल यांच्यातील हे बॅटल यांच्यातील द्वंद्व युद्ध कोण कोणास देईल बर्थडे गिफ्ट. आशिष यांच्याकडून पारितोषिक आले लगातार 3 षटकार खेचले गेले तर 500 रुपयांचा पारितोषिक असेल अतुल यांच्यासाठी. अतुल चला घाई करा आपल्याकडे वेळ नाहीये. अतुल नाही तर टाइम आउट दिला जाईल. हा पहिला चेंडू आणि यावी मात्र लेग बिफोर अपीलची हलकीशी आपण त्या ठिकाणी पाहतोय अपील केली आहे पण पंचांनी न्यायालय पाहिलंय आणि फेटाळली अपील. जेव्हा जेव्हा मित्रांनो लेग बिफोर विकेटची अपील केली जाते पंचांना प्रथमतः पाहावं लागतं पिचिंग ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर इम्पॅक्ट ऑफ द डिलिव्हरी त्यानंतर चेंडूची ट्रॅजेक्टरी पाहावी लागते. तो चेंडू यशस्वीमध्ये आढळेल की नाही याचा अंदाज घेऊन आपला निर्णय द्यावा लागतो. यावेळी पुन्हा एकदा आपण पाहतोय लावून लेग स्टिकची ही लाईन तिथून चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न परंतु चेंडूचा इशारा तो वाईट +1 अशा प्रकारच्या 2 धावा या चेंडूवरती अर्जित केल्या जात आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून आपण पाहतोय धावफलक जातोय तो यावेळी 10 या धावसंख्येवरती 10 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. चला घाई करा लक्षात घ्या 5:30 वाजलेत. 6 वाजेपर्यंत आपल्याकडे पर्याप्त सूर्यप्रकाश असतो परंतु त्यानंतर मात्र सूर्यप्रकाश बराचसा कमी होताना पाहायला मिळतो त्यामुळे विनंती आहे थोडी घाई करा. सेकंड इनिंग मध्ये वॉरियर्स संघ तुम्हालाच घाई करावी लागेल सेकंड इनिंग मध्ये पर्याप्त सूर्यप्रकाश हवा असेल तर. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय यावी सिंगल कंप्लीट होताना आपल्याला सिंगल कंप्लीट होते धावसंख्या धावफलकावरती 2 षटकांच्या अखेरीस आपण पाहतोय यावी केवळ 11 धावा 11 रन्स ऑन दी स्कोर कार्ड इन द एंड ऑफ दी 2 ओव्हर. एक गडी आतापर्यंत गमावलाय स्कायवॉकर संघाने 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत म्हणावं लागेल वर्चस्व राहिलंय या सामन्यावरती. ते वॉरियर्स संघाचं मयांकला पुन्हा एकदा आमंत्रित केलं जाते. मयांक स्पेल कंटिन्यू करताना अनिकेत गुरवला आपण त्या ठिकाणी पाहतोय ॲज अ कॅप्टन ॲज अ लीडर या ग्रुपचा या टीमचा या संघाचा. त्यामुळे निश्चितच चांगला निर्णय मयांकला इथे कंटिन्यू केलं जात आहे. मयांक पुन्हा एकदा सज्ज. चला काही करा टीम वॉरियर्स. सुशील विरुद्ध मयांक. चांगला बॉटम हॅटचा उपयोग केला परंतु यावेळी झेलचा प्रयत्न झाला झेल होऊ शकले नाहीये. एकदा जरूर हर्षित होते एका धावेने स्ट्राईक इथे रोटेट होईल धावसंख्या धावफलकावरती एकाने पुढे जाताना पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती 12 रन्स ऑन दी स्कोर कार्ड आणि अजूनही आवश्यक असताना त्या ठिकाणी 7 धावा वल्केश नंबर पर्यंत पोहोचण्यासाठी. ज्या प्रकारे नंबर 10 तुम्हाला सर्वांनाच ज्ञात आहे क्रिकेटचा देव भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांची जर्सी नंबर 10 ही रिटायर्ड केली गेली आहे. BCCIच्या माध्यमातून नंबर 7 ही देखील रिटायर केली गेली आहे. माझी विनंती असणार आहे संपूर्ण आयोजन समितीला पुढच्या वर्षी नंबर 19 ही जर्सी देखील रिटायर करावी आणि केवळ वल्केशसाठीच ती अधिकृत करावी. त्यामुळे इतर कोणीही कारण की हे असे काही खेळाडू आहेत जे लेजेंडरी आहेत या खेळाचे त्यामुळे निश्चितच त्यांच्यासाठीचा हा रिस्पेक्ट
मैदानाच्या आतमध्ये अतुल असेल, सुशील असेल, कोणत्याही खेळाडूला आतापर्यंत हात खोलू दिलेले नाही. तर मग मयांक असेल, गणेश असेल, सुरेख गोलंदाजीचं प्रात्यक्षिक. सुरेख चेंडू पुन्हा एकदा लय बिघडवण्यासाठीचा प्रयत्न झाला, शफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर, तिथून पुन्हा एकदा मागे येताना पाहायला मिळाले लेग स्टिकच्या दिशेने. फिट मुवमेंटचा उपयोग केला जातो, फुटवर्कचा उपयोग केला जातो, लाईन बिघडवण्याचा प्रयत्न आहे, लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न आहे. परंतु या प्रयत्नात कुठेही आपली लाईन अँड लेंथ बिघडू दिलेली नाहीये. ते मयांक यांनी स्वतःला स्थिर स्थावर ठेवलंय, आपले टार्गेट त्यांनी निश्चित केले, त्या टार्गेटवरती वारंवार कन्सिस्टंटली सातत्यपूर्ण चेंडूला हिट करताना पाहायला मिळत आहे. येणारा डॉट बॉल, या चेंडूवरती टॉप एज, चेंडू हवेत, स्क्वेअर लेग रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, मिस जजमेंट होताना या झेल साठी जी पाहायला मिळते. मिळतील धावा 2 या चेंडूवरती. अनिकेत कॅच घेण्यासाठी जरूर गेले होते, परंतु विश्वास दाखवला आपल्या सहसाथीदारावरती, परंतु या साथीदाराने केलाय निराश. कॅच होतोय ड्रॉप. या 2 धावांच्या मध्ये त्यांनी धावफलक जाईल तो यावी 16 या धावसंख्या होती. 16 रन्स ऑन द स्कोर कार्ड. वन मोर टाइम, स्विंग अँड मिस, अजून एक डॉट बॉल. प्रेशर वाढतंय आता आपल्याला पाहायला मिळत आहे. मग अतुल असेल, सुशील असेल, संपूर्ण स्काय वॉकर संघ यांच्यावरती प्रेशर वाढताना पाहायला मिळत आहे. मी अनेक वेळा नेहमीच म्हणतो की एखादी चांगली बॉलिंग युनिट तुमच्याकडे असेल तर ते तुम्हाला स्पर्धा जिंकण्यासाठी महत्वाचं ठरतं. तेच बॉलिंग युनिट इथे लाभलं यावी अनिकेत गुरव यांना. मग मयांक असेल, गणेश असेल, स्वतः अनिकेत असेल, यांसारखे एक ना अनेक सुरेख गोलंदाज या संघाकडे पाहायला मिळतात. डॉट बॉल पुन्हा एकदा आपण पाहतोय यावी. स्थिरावरील धावसंख्या 16 आहे आकड्यावरती. वन मोर टाइम, पुन्हा एकदा डॉट बॉल त्याला पाहायला मिळतो. शफल झाले ऑफस्टिकच्या बाहेर, फॉलो केला, तिथून चेंडूला वळण दिलाय आणि लगातारचा हा आपण पाहतोय. दुसरा डॉट बॉल खेळत असताना, दुसरा डॉट बॉल टाकत असताना आपण पाहतोय षटक इथे होईल. पूर्ण 3 षटकांचा खेळ होतोय. समाप्त 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल ती केवळ 16 धावा. एक गडी बाद 16 धावा. स्काय वॉकर्स डीजे. थँक्यू. चला वॉरियर संघ मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने. थोडी घाई करा, लक्षात घ्या. नवीन गोलंदाज आपण पाहतो. गोलंदाजी मार्कवरती बॅटिंग पॉवर प्लेस आहे ते डिसिजन घेण्यात आलाय. या षटकामध्ये महत्वपूर्ण षटक असेल आणि गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतो यावी अंकेश. ज्या अंकेशने 3 विकेट्स मिळवल्या होत्या पहिल्या सामन्यात, तेच अंकेश पाहायला मिळत आहेत. गॅम्बल अंकेश नावाचा आपल्याला पाहायला मिळतो, तो सक्सेसफुल ठरला होता पहिल्या सामन्यात. तोच गॅम्बल पुन्हा एकदा अनिकेत यांच्या माध्यमातून. फिरकीपटू ते देखील बॅटिंग पॉवर प्लेच्या षटकामध्ये. आगोडाबाचा चेंडू यावेळी टाइम करू शकलेला नाही त्या चेंडूला, परंतु खेळून काढला जात आहे फाईन लेग रुझन मध्ये. फाईन लेगच्या दिशेने जाणारा हा चेंडू, त्या ठिकाणी मिळतील धावा 2 त्या चेंडूवरती. या 2 धावांच्या माध्यमातून धावफलक जाईल तो यावी. यावी 20 या धावसंख्येवरती 20 रन्स, माफ करा 18 धावा 18. मोठा फटका खेळला जातो यावी. सुशीलच्या बॅटमधून अनिकेत येत आहेत, परंतु चेंडू जाईल सरळ सीमा पार. षटका मॅक्सिमम डीजे. थँक्यू डीजे. 24 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा एक मोठा फटका येतोय, परंतु या चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी 26. बॅटिंग पॉवर प्लेचा यूज केला जातो, उपयोग केला जातो. या पॉवर प्लेला युटिलाइज करण्याचं काम इथे सुशील करताना पाहायला मिळतात. पण एका फटक्याची आवश्यकता असते कोणत्याही बॅटरला.
सूर मिळवण्यासाठी, तो गवसण्यासाठी एका फटक्याची आवश्यकता असते, तो मिळालाय सुशील यांना. यावेळी बॅटची इनरेज घेतली आहे का हे पाहावं लागेल तर नाही, परंतु बॅट पॅडचा गॅप घेत असताना चेंडू जातो यष्टिरक्षकांच्या हातामध्ये. निर्धाव स्वरूपाचा चेंडू आणि या निर्धाव चेंडूची सांगता केली जाते. कमबॅक अंकेश यांच्या माध्यमातून देखील होतं. 4 चेंडू हाताळलेत, आतापर्यंत 10 धावा खर्च केल्या, त्या षटकामध्ये 26 धावा धावफलकावर. या चेंडूवरती बॅटची गडा, वॉट अ कॅच, ब्रिलियंट कॅच, कॅच ऑफ दी टुर्नामेंट म्हणलं तरी हरकत नाही. अशा प्रकारचा झेल कंप्लीट केलाय. 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल कॅच साठी. डीजे थँक्यू. निर्भय यांच्या माध्यमातून अप्रतिम झेल इथे हाताळला गेलाय, जो टिपला गेला. अप्रतिम, अद्भुत, अलौकिक असा झेल, ज्या झेलच्या माध्यमातून मी म्हणेल ना सुशील सारख्या बॅटरला माघारी परतावा लागलाय आणि कदाचित इथे 10 ते 15 धावांचा फरक जरूर जाणवू शकतो. सुशील जो बाद झालेला फलंदाज, इनफॉर्म आणि सेट बॅटर देखील. षटक कंप्लीट होते आणि 4 षटकांची अखेरीस धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते, तिथे 28-28, 28 धावा. स्टील देर इज अ लास्ट ओव्हर रिमेनिंग. चला घाई करा, वॉरियर संघ 28 धावा धावफलकावरती, घाई करा. चला घाई करा, विनंती असेल. टीम वॉरियर्स मोमेंटम आपल्या संघाच्या बाजूने आहे. अनिकेत गुरव अँड कंपनी. शेवटचं षटक शिल्लक असणार आहे. 28 धावा, 28 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचं षटक घेऊन येतोय तो गोलंदाज अनिकेत गुरव. अतुल आणि हर्ष ही जोडी मैदानाच्या वरती आपल्याला पाहायला मिळते. अतुल अजूनही खेळपट्टीवरती आहे, स्वतःशी झगडतोय बराचसा अतुल या संपूर्ण सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला. ते टायमिंग, त्या प्रकारचे फटके आतापर्यंत पाहायला मिळाले नाहीयेत. शेवटच्या षटकात मिळतील का पाहायला. पहिला चेंडू पंच केला आहे आणि हा चेंडू जाईल सरळ आर पार, सीमा पार. षटकार डीजे. थँक्यू डीजे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो आहे. ऑफस्टिकच्या हलकासा बाहेरची लाईन आपल्याला पाहायला मिळाली. तितका वळण घेताना आपण पाहत नाहीये चेंडूला आणि पंचांनी हा चेंडू व्हॅलिड डिलिव्हरी ठरवला. डॉट बॉल षटकारानंतर येतो तो डॉट बॉल. कमबॅक चांगल्या प्रकारचं यावी अनिकेत गुरव यांच्या माध्यमातून. हलकासा दबाव असेल, त्याला घाई करा विनंती असेल, नका वेळ घालू, वेळ दवडू नका विनंती असणार आहे आपली. चला पंचांचा निर्णय अंतिम असणार आहे. तो निर्णय दिलाय पंचांनी. जर शफल झाला असेल तर लाईन पण शफल होताना पाहायला मिळेल. अरे यार स्काय वॉकर, आपल्याकडे वेळ नाहीये आणि मी विनंती करेन मैदानात कोणी येणार नाहीये. खेळाडूंनी मैदानात यायचं नाही. विदाऊट परमिशन खेळाडू मैदानात येऊ शकत नाही, त्याची नोंद घ्या. अजय, विनंती आहे मागे जा आपल्या संघासहित. सर्व खेळाडूंना मागे घेऊन जायचं प्लीज. आणि नेटच्या आतमध्ये जावा, बास्केटबॉल कोर्टमध्ये जावा विनंती असेल. या चेंडूवरती पुन्हा एकदा मोठा फटका. वन मोर बिग हिट अँड वन मोर सिक्सर. षटकार.
थँक्यू डीजे. या चेंडूवरती पुन्हा एकदा बिग हिट, वन मोर टाइम, षटकार क्रमांक 3रा. षटकारासाठी 500 रुपयांचं पारितोषिक लागू होईल अतुलच्या या खेळीसाठी रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. पुन्हा एकदा चेंडू घेऊन सज्ज. यावी खराब चेंडू पाहायला मिळतो. प्रेशर आहे, दडपण आहे पाहायला मिळत आहे. व्हाईट बॉल कॉल केला गेलाय. या स्वय चेंडूच्या माध्यमातून धावफलक जात होते. यावी 47-47 या धावसंख्येवरती. आतापर्यंत या षटकातील आपण पाहतोय यावी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. वुडलाईन स्पॉट पिच केला. यावी त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एकही धाव घेतलेली नाहीये. कोणत्याही प्रकारची धाव इथे घेतलेली नाहीये. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न अतुल यांचा निर्धार. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक असेल या षटकातील. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहतोय 47-47. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम दिस ओव्हर. यावी चेंडू हवेत आहे. मिस टाइम स्ट्रोक स्वतः मयांक येतो चेंडू खाली आणि कोणत्याही प्रकारची चूक नाही. या शेवटच्या चेंडूवरती कमबॅक अनिकेतच्या माध्यमातून होत असताना विकेट येते. 5 षटकांचा खेळ झाला समाप्त. 47 धावा धावफलकावरती. थँक्यू डीजे. थांब थांब थांब. थँक्यू डीजे. लक्ष असणार आहे ते 48-48 धावसंख्येचं. येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये टीम मोरागाव वॉरियर्स संघाला या सामन्यामध्ये विजयी होण्यासाठी. पहिला सामना विजयी झाले होते. दुसऱ्या सामन्यात विजय मिळवला तर टेबल टॉप करण्याची जास्तीत जास्त संधी इथे असणार आहे आणि तेच संधी आपल्याला पाहायला मिळेल मोरागाव वॉरियर्स संघाजवळ देखील आहे. तर पाहूया मोरागाव स्कायवॉकर संघ या मॅचमध्ये काय करतोय. स्कायवॉकरकडे देखील सेम त्याच प्रकारची संधी असेल या सामन्यात विजयी होण्यासाठी. 47 रन्स बनवल्या गेल्यात. 48 धावांचं लक्ष असणार आहे वॉरियर्स संघासमोर येणाऱ्या नेक्स्ट इनिंग मध्ये. एस डीजे त्याला फिल्डिंग लावून घ्या विनंती असेल. चेक. थँक्यू डीजे. चला फिल्डिंग लावून घ्या टीम स्कायवॉकर. फिल्डिंग लावून घ्यायचे. स्कायवॉकर चला तो झाला. तो चेंडू झाला. वाईट डिक्लेअर केला. त्यानंतर मॅच पुढे गेली. 2 षटकार देखील आले. सामन्याला सुरुवात करा. सेकंड इनिंगला सुरुवात करायची. 48-48 धावांचं लक्ष असणार आहे या ठिकाणी विजयासाठी टीम वॉरियर्स संघासमोर. तांडेल आणि त्याच्या साथीला आपण पाहतो या ठिकाणी मयंक मांगेला ही जोडी मैदानाच्या आतमध्ये सलामीसाठी टीम वॉरियर्स संघासाठी सज्ज आहे.
चला खेळा लक्षात घ्या, आपली स्पर्धा आहे, थोडं खेळमेळीचं वातावरण राहिलं तर बरं होईल. एकमेकांचे दुश्मन म्हणू नका. मॅच जिंकायचे, कोणाला इथे कुठल्या प्रकारचं सत्ता प्राप्त होणार नाही की एकमेकांच्या अगदी एवढ्या विरोधात जाल. चला सामन्याला सुरुवात करायची विनंती असेल. 48-48 धावांचं लक्ष असणार आहे. मयंक आणि त्याच्यासोबतच आपण पाहतोय निर्भय तांडेल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये राईट हँड लेफ्ट हँडचं कॉम्बिनेशन असणार आहे. टीम वॉरियर संघासाठी तर गोलंदाजी मार्कवरती हर्ष सज्ज होतोय. पहिला चेंडूवरती इथे मात्र मयंक मागेला बॅक टू द पवेलियन, डायमंड डकचा शिकार. अग्रेशन कंट्रोल मध्ये असेल तर बरं वाटेल. विराट कोहली अग्रेशन देतो, विराट कोहलीने कमवलं देखील तेवढंच. मित्रांनो आपली स्वतःची देखील कॅपेबिलिटीने आतापर्यंत आपण किती कमवलंय हे पहा आणि त्यानुसार अग्रेशन द्या. प्रत्येक जण विराट कोहली बनायला जातो, दिस इज नॉट फेअर. प्रत्येक जण नाहीये विराट. अग्रेशन ठेवा, ते कंट्रोलर असू द्या. थँक्यू डीजे. चला काही करा विनंती असेल. अनिकेत येत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये. अनिकेत गुराव, मयंक जरूर बाद झालेत, परंतु अजूनही या संघाला संधी असणार आहे. 48 धावा तितकं मोठं लक्ष नाहीये, तितकं मोठं टार्गेट नाहीये. प्रत्येक षटकामध्ये एक बाउंड्री जरी टार्गेट केली तरी या लक्ष्याचा पाठलाग केला जाऊ शकतो. हा रन चेस सक्सेसफुली पार पाडला जाऊ शकतो. अनिकेत गुरव संघनायक संघाचे यावेळी सज्ज होत आहेत. बॅटिंग मार्कवरती तर हर्ष गोलंदाजी मार्कवरून सज्ज. पॉवर प्लेचं षटक. यावेळी चांगला फटका पाहायला मिळतो. अनिकेतची खासियत आहे आणि अनिकेत त्याला स्टिक करत असताना 2 धावांसाठीचा फटका. पण अनिकेतकडे कॅलिबर आहे, अनिकेतकडे तंत्र आहे, अनिकेतकडे टायमिंग आहे, अनिकेतकडे क्लास आहे. अनिकेतला मात्र माइंड आता केवळ थंड ठेवत असताना आपल्या टायमिंगकडे लक्ष द्यायचं आहे, आपल्या टेक्निककडे लक्ष द्यायचं आहे आणि त्यानुसार खेळ करत असताना इनिंगला कॅरी करण्याकडे जेवढं जास्तीत जास्त लक्ष देईल तेवढं त्या संघासाठी, अनिकेतच्या संघासाठी हितकारक ठरणार आहे. अनिकेत जर 4 ते 4.5 ओव्हरपर्यंत खेळपट्टीवरती राहिला तर निश्चितच हा सामना वॉरियर संघाच्या बाजूने झुकलेला आपल्याला पाहायला मिळू शकतो. यावेळी चांगला फटका येतोय कव्हरच्या दिशेने. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये हा 2 धावांसाठीचा फटका. हेच मिसिंग होतं पहिल्या इनिंग मध्ये अनिकेतच्या माध्यमातून, ज्या ठिकाणी तो पॉवरचा उपयोग करण्याचा प्रयत्न करत होता, हॉरिझॉन्टल बॅट स्ट्रोक जास्तीत जास्त खेळण्याचा प्रयत्न करत होता आणि त्या प्रयत्नात अनिकेतकडून आपण पाहिले अनेक मिस झाले. चेंडू डॉट बॉल येताना पाहायला मिळाले, परंतु यावेळी अकॉर्डिंग टू द बॉल चेंडूच्या लाईन मध्ये खेळताना पाहायला मिळतोय. निश्चितच सरळ बॅटरी जास्त खेळण्याचा प्रयत्न करतोय. हेच अनिकेतचं खरं क्रिकेट आहे आणि ते त्याला स्टिक होताना या 2 धावांच्या मदतीने धावफलक जात होतो 4 या धावसंख्येवरती. पांढरी पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. लॉंग ऑन 38 सर्कलच्या बाहेर, डीप मिड विकेट सर्कलच्या बाहेर आणि पुन्हा एकदा मोठा फटका अनिकेतच्या बॅट मधून येतो. इट्स अ मॅक्सिमम षटकार. डीजे 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 सेट झालाय. नजर बसली चेंडूवरती आणि आता मात्र हल्ला करताना एकापेक्षा एक अनोख्या पद्धतीने खेळले जाणारे स्ट्रोक. आता मात्र स्कूप दाखवला अनिकेतने, पल्लू स्कूप. ज्या प्रकारे एखादी आपली माता भगिनी आपल्या शरीरावरची ओढणी, ड्रेसवरची ओढणी मागे घेते त्या प्रकारचा फटका पल्लू स्कूप आपल्याला पाहायला मिळाला अनिकेतच्या माध्यमातून. या चेंडूवरती देखील मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जात होते. यावेळी 12 या धावसंख्येवरती 12 रन्स ऑन द स्कोर कार्ड. पॉवर प्लेच्या षटकाचा खऱ्या अर्थाने पॉवर फुल गेम केलाय तो अनिकेत गुरव यांनी. या शेवटच्या चेंडूवरती येतील धावा 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावेळी. पहिल्या षटकाच्या अंती तब्बल 14 धावा 14 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अनिकेत गुरव अँड कंपनी पाहायला मिळते चेस करते 48 धावा. चला स्काय वॉकर थोडी घाई करायची विनंती असेल. बॅटिंग पॉवर प्ले स्काय वॉकर लक्षात घ्या 25 मिनिटांचा अवधी आहे अतुल, त्याकडे देखील तुम्ही लक्ष ठेवा. पहिल्या षटकासाठी जवळ 5 मिनिटाचा अवधी तुम्ही वापरलायत आणि अजून 20 मिनिटांमध्ये आपल्याला 4 षटक कंप्लीट करायचे, तर मग याची देखील नोंद घ्यायची. 5 मिनिटांचा अवधी तुम्ही वापरलेला आहात. पहिल्या षटकाच्या अंती 14 धावा धावफलकावरती अनिकेत गुरव, ज्याच्या बॅटमधून आतापर्यंत 1 षटकार 4 दुहेरी धावांचे फटके, अर्थातच 5 चेंडूंमध्ये 14 धावांची खेळी करताना अनिकेतला आपण पाहिलंय आणि त्याला साथ मिळेल ती निर्भय तांडेल यांची.
संदेश येताना पाहायला मिळतात. नवीन बॉलर, नवीन गोलंदाज षटक क्रमांक दुसरा घेऊन. फील्ड मात्र खुललेली पाहायला मिळते. निर्भय या चेंडूवरती कव्हरच्या दिशेने एक चांगला फटका पाहायला मिळतोय. कव्हरच्या वरून खेळला गेलेला फटका. एक धाव कंप्लीट आणि अनिकेतने मात्र थांबवलंय. एकच धाव इथे घेतलीये. स्ट्राईक इथे घेतली जाते अनिकेत यांच्याकडून. रिस्क घेतली गेलेली नाहीये. एक धाव एका धावेने धाव फलक जाईल. 15 या धावसंख्येवरती 15 रन्स ऑन द स्कोर कार्ड. अनिकेत गुराव अँड आपण पाहतोय निर्भय तांडेल ही जोडी वॉरियर्स संघासाठी. तर गोलंदाजी मार्कवरून संदेश. यावेळी बॅटची आउटर एज. व्हाट अ कॅच, व्हाट अ कॅच. ही कॅच आहे की मॅच हे जरूर आपल्याला पाहायला मिळेल. परंतु अनिकेत इथे होतात बाद. विकेटचं पतन वॉरियर्स संघाला लागतो. धक्का क्रमांक 2. डीजे थँक्यू. धावसंख्या धाव फलकावरती पाहायला मिळते ती 15. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. 33 रन्स रिक्वायर्ड. 22 चेंडूंनी 33 धावांची आवश्यकता आहे. तितकं मोठं टार्गेट नाहीये पण विकेट्स महत्वपूर्ण फॅक्टर ठरेल. यावी अनिकेत गुराव बाद होत आहेत. पुन्हा एकदा कमबॅक होताना पाहायला मिळत आहे स्काय वॉकर संघाचा. संदेश खऱ्या अर्थाने संदेश नव्हे तर यावी मी म्हणेन संघ मालक प्रताप यांच्याकडून यावेळी कमबॅक करून आणलं जातं आपल्या संघाला. ज्या प्रकारची कॅच कंप्लीट केली आहे प्रताप यांच्या माध्यमातून. अतुल मी पुन्हा एकदा विनंती करेन आपल्याला की थोडी घाई करा. लक्षात घ्या आपल्याकडे अवधी कमी आहे. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर असताना संदेश यांचा आपण पाहतोय. या षटकात आतापर्यंत एक धाव खर्च केली. एक महत्वपूर्ण विकेट देखील मिळवली आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये केतनला आपण पाहतोय. सुरेख बॅटिंग केली होती केतन सकाळच्या सत्रामध्ये. तोच केतन यावी स्ट्राईक एंडला. बॅकफुटला येत आहेत. केवळ चेंडूला स्टिअर केलंय. गॅपमध्ये कव्हरच्या दिशेने एक धाव इथे अर्जित. एका धावेने धावफलक पुढे सरसावेल. जाऊन पोहोचेल तो यावी 16 या धावसंख्येवरती. 16 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 5 रिक्वायर हंड्रेडचा विचार करायचा झाला तर रिक्वायर हंड्रेड आपल्याला पाहायला मिळतोय 9.14. तितकासा मोठा नाहीये. एक मोठा फटका प्रत्येक षटकामध्ये आला तरी इझिली हा गेटेबल आहे जो रिक्वायर हंड्रेड आहे. इव्हन सिंगल्स डबल्सने जरी खेळ केला तरी 9 धावा पर ओव्हर तितका मोठा रिक्वायर हंड्रेड नाही आहे. त्यामुळे रिस्क घेण्याची तितकीशी आवश्यकता नसेल या ठिकाणी. पण या ठिकाणी आवश्यक असणारे ती विकेटची स्काय वॉकर संघाला दबाव वाढवावा लागेल. धावसंख्येची कोंडी निर्माण करावी लागेल. फलंदाजाला भाग पाडावं लागेल. चूक करण्यासाठी यावी चांगला चेंडू पाहायला मिळतोय. स्विंग अँड मिस फ्लिपर पाहायला मिळाला यावी. गोलंदाज संदेशांच्या माध्यमातून वेगवान पद्धतीचा चेंडू डॉट बॉल. या षटकात केवळ 2 धावा खर्च केल्या आहेत आतापर्यंत संदेश यांनी आणि कमबॅक करून दिला स्काय वॉकर संघाला. जी क्षती पहिल्या षटकात पोहोचली होती त्याची कुठेतरी भरपाई करताना आपल्याला पाहायला मिळतात. अतुल फील्डमध्ये काहीशे चेंजेस करतायत. यावेळी फ्लाइंग स्लिपचा क्षेत्ररक्षक पॉईंटच्या दिशेने आणि ऑफस्टिकच्या बाहेरचा चेंडू. यावेळी व्हाईट बॉल कॉल केला जाईल. एक अतिरिक्त धाव एक्स्ट्रा रन धावफलकात ऍड होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक जाईल तो यावेळी 17 या धावसंख्येवरती. 17 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 31 धावांची अजून आवश्यकता असेल विजयासाठी. या ठिकाणाहून येणारे चेंडू शिल्लक असतील ते 20 चेंडू आणि 31 धावा. यावेळी चांगला फटका. कनेक्शन खूप चांगल्या प्रकारचं पाहायला मिळत आहे. ब्युटिफुली प्लेड बाय केतन. या चेंडूवरती मिळतील धावा 2 आणि या 2 धावांच्या मदतीने धावफलक जाईल तो यावी माफ करा निर्भयच्या माध्यमातून फटका खेळला गेला. 19 धावा धावफलकावरती आणि निर्भयच्या माध्यमातून या फटक्यावरती 2 धावा अर्जित केल्या जातात. 2 धावांनी धावफलक 19. मित्रांनो नंबर 19 पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती. वल्केश अँड वल्केश या नावासाठी 19 हा अंक. यावेळी बॅटची गडा अतुलने प्रयत्न जरूर केला होता. बिहाइंड द विकेट चेंडू ट्रॅव्हल होईल. एक धाव जरूर मिळेल. केतन आणि आपण पाहतो यावी निर्भय ही जोडी मैदानात आहे. दोघांकडे देखील कॅपेबिलिटी आहे, कॅलिबर आहे.
या ठिकाणी 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 20 रन्स ऑन दी स्कोर कार्ड. 2 षटकांमध्ये तुमची जवळजवळ अर्धी धावसंख्या आलेली आहे. आता मात्र या ठिकाणी आवश्यक आहे तुम्हाला 18 चेंडूंमध्ये ती विजयासाठी 27 धावा, माफ करा 28 धावा. 18 चेंडू आणि 28 धावांची आवश्यकता. चला घाई करा दोन्ही संघांना, माझी विनंती आहे थोडी घाई करायची आहे. बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय घेण्यात आला आहे. नेक्स्ट ओव्हर यानंतरच्या षटकासाठी बॅटिंग पॉवर प्लेचा निर्णय जरूर घेण्यात आलेला आहे. तो वॉरियर संघाच्या माध्यमातून या बॅटिंग पॉवर प्लेला युटिलाइज करावा लागेल. पहिल्या मॅन्डेटरी पॉवर प्लेला युटिलाइज केला अनिकेतने, परंतु या बॅटिंग पॉवर प्लेला युटिलाइज कोण करेल हे पाहावं लागेल. की बॅटिंग पॉवर प्ले आतापर्यंतच्या सकाळपासूनचा जर विचार केला तर बॅटिंग पॉवर प्ले हा नेहमीच गोलंदाजी करणाऱ्या संघाच्या हिताचा राहिला आहे. त्याच प्रकारचं काहीसे दृश्य पाहायला मिळालं तर कदाचित या सामन्यामध्ये स्काय वॉकर हा संघ बराचसा पुढे जाताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल या मॅच मध्ये हे पाहणं महत्वाचं असेल. यावेळी गोलंदाजी मार्कवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील ते गोलंदाज अजय मंगेला. अजय येताना पाहायला मिळतात. बॅटिंग पॉवर प्ले जरूर घेतला गेलाय. 18 चेंडू 28 धावांची आवश्यकता. वॉरियर्स की स्काय वॉकर्स की वॉरियर्स हे पाहावं लागेल. परंतु कोणी जिंकलं तरी मोरा गाव जरूर जिंकणार आहे एवढं नक्की. त्यामुळे या सर्वच संघांची जर नावं वेगवेगळी असली तरी मात्र मोरागाव एक कॉमन. यावेळी पहिला चेंडू खोलवर डब्बाचा चेंडू यॉर्करचा प्रयत्न केला आहे. कम्प्लिटली बीट झाले फलंदाज. वेगामध्ये डॉट बॉल होताना पाहायला मिळतो आणि डॉट बॉलने सुरुवात केली आहे यावेळी या बॅटिंग पॉवर प्लेची, ज्यामध्ये आपण पाहतो क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर केवळ 2. एक डीप मिड विकेट आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याचबरोबर लॉंग ऑन. हे 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी मागवरून अजय मंगेला. या चेंडूवर मात्र मोठा प्रहार केला. चेंडू जाईल सरळ आउट ऑफ द पार्क. इट्स अ मॅक्सिमम षटकार. थँक्यू डीजे. चला 26 धावा फलकावरती. विजयासाठी अजून आवश्यक असणार त्या 22 धावा. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 16 चेंडू 22 धावा. या षटकाराने मात्र समीकरण अजून सोपं केलं. रिक्वायर्ड रेट खाली येतोय आता मात्र 8.25 रिक्वायर्ड रेट पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा मोठा फटका येतोय. या देखील चेंडूवरती मिळतील धावा. पूर्ण 6 मॅक्सिमम वन्स अगेन. थँक्यू डीजे. निर्भयच्या या षटकारी खेळीसाठी 500 रुपयांचं पारितोषिक असणार आहे या ठिकाणी रेशमा राजन मॅम यांच्याकडून. 2 षटकार 2 लगातारचे षटकार आपल्याला पाहायला मिळालेत. तिसरा पाहायला मिळेल का? मिस टाइम स्ट्रोक चेंडू हवेत आणि इथे मात्र फलंदाज निर्भय बॅक टू द पवेलियन. हा आत्मघातकी प्रयत्न म्हणावा लागेल. फलंदाज बाद. विकेट डाऊन. डीजे. थँक्यू. थँक्यू डीजे. धावसंख्या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळते ती तब्बल 32 धावा. अजूनही 16 धावांची आवश्यकता. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता. इथे कोणत्या प्रकारची रिस्क घेण्याची आवश्यकता नाहीये, परंतु बॅटिंग पॉवर प्ले आहे.
बॅटर रिस्क घेईल का पुढील 2 चेंडूंवरती हे पाहावं लागेल कोणत्या प्रकारचा संदेश इथे मात्र कॅप्टनने दिलाय कशा प्रकारची इनिंग इथे अपेक्षित आहे आणि स्वतः अंकेशने देखील काय इरादे केलेत हे देखील महत्त्वाचं असणार आहे 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता अजय मंगेला सज्ज अंकेश ऑन बॅटिंग मार्क या चेंडूवरती मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न यष्टीरक्षक अतुलकडून देखील होते चूक दरम्यान येथे ती एक धाव बाईच्या स्वरूपात दिली धाव असेल च्या स्वरूपात दिली धाव धावफलकात ऍड होईल धावफलक जाईल तो यावी त्या 30 या धावसंख्येवरती 33 अजूनही 15 धावांची या ठिकाणी आवश्यकता येणारे चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू 15 धावा यावेळी एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय डॉट बॉल षटकाची सांगता केली जाते परंतु हे षटक राहिलंय ते वॉरियर्स संघासाठी महत्वाचं 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले निर्भयच्या बॅटमधून वॉरियर्स संघासाठी जे महत्वपूर्ण ठरले अजूनही आवश्यकता असणाऱ्या या ठिकाणी विजयासाठी 15 धावांची येणारे षटक असणार आहे ती 12 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता विजयासाठी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल विनंती असेल टीम स्काय वॉकर्स चला घाई करा वेळ नाही आपल्याकडे आतापर्यंत 3 षटकांसाठी आपण वापरलाय तो तब्बल 17 मिनिटांचा अवधी 17 मिनिटांचा अवधी जो वापरला गेला आतापर्यंत 3 षटकांसाठी आपल्याकडे अजूनही शिल्लक असणार आहे तो केवळ 13 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी माफ करा आपल्याकडे असेल केवळ आता मात्र 8 मिनिटांचा अवधी 2 षटकांसाठी 8 मिनिटांचा अवधी आहे टीम स्काय वॉकर लक्षात घ्या 8 मिनिटांमध्ये तुम्हाला ही 2 षटकं पूर्ण करायची अन्यथा पेनल्टीला सामोरं जावं लागेल चला हर्ष घाई करा विनंती असेल टीम स्काय वॉकर लक्षात घ्या तुमच्याकडे केवळ 8 मिनिटांचा अवधी आहे त्यातही तुम्ही वेळ वाया घालवताय कुठल्याही प्रकारचा इथे अवधी वाढवून दिला जाणार नाहीये 1 सेकंद जरी वर गेलं तर 5 धावांची पेनल्टी लागू शकते जिंकलेला सामना तुम्ही गमावू शकता याची नोंद घ्या अतुल पुन्हा एकदा आपल्याला विनंती आहे पंच आता आपण वॉर्न करा नेक्स्ट उद्यापासून स्टॉप वॉच ची देखील इथे व्यवस्था करावी लागेल खेळाडूंसाठी 2 षटकांच्या दरम्यानचा जो वेळ आहे तो देखील महत्वपूर्ण असेल तो देखील काउंट केला कधी अतुल कधी हर्ष कधी गोलंदाज कधी संघ मालक एक कॅप्टन ठेवा या टीम मध्ये बॅटची टॉपेज आणि चेंडू हवेत कॅच पकडला जातोय या ठिकाणी कंप्लीट केला जातोय विकेटचा इथे होईल पटन विकेट नंबर 3 माफ करा 4 डाऊन थँक्यू डीजे पहिल्या चेंडूवरती विकेट येते या मॅच मध्ये काहीसा टर्न आणण्याचा प्रयत्न ट्विस्ट निर्माण करण्याचा प्रयत्न हर्षच्या माध्यमातून होतोय धर्मेश नवी बॅटर मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू कव्हरच्या दिशेने खेळून केला जातो एक धाव इथे कंप्लीट केली जाईल एका धावावरती समाधान एका धावेने धावफलक जाईल तो यावी 34 या धावसंख्येवरती गणेश उर्फ गॅन्स यांच्याकडून जर कॅच पकडली गेली तर भावेश यांच्याकडून पारितोषिक असणार आहे मोठा फटका खेळायचा प्रयत्न बॅटच्या पटात येत नाहीये परंतु धाव इथे येताना पाहायला मिळते पण धाव कशा प्रकारे येतात तितकंसं महत्वाचं नाही या ठिकाणी महत्वाचे असतील त्या धावा येणं ते होत आहे टीम वॉरियर्स संघासाठी या एका धावेसहित धावसंख्या जाईल त्यावेळी 35 या धावसंख्या होती 35 रन्स दिस स्कोरकार्ड स्टील देर इज 13 रन्स रिक्वायर्ड फ्रॉम 9 डिलिव्हरीज 9 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता एक मोठा फटका इथे महत्वाचा ठरेल मोठा फटका येतो आहे चेंडू हवेत आहे क्षेत्र ठिकाणी तैनात कोणतीही चूक नाही तर मॅच देखील होतील बाद विकेटचं पतन 1 more विकेट डाऊन टीम वॉरियर्स
थँक्यू. बॅटर आदित्य. अजूनही 8 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी आवश्यक आहे त्या ठिकाणी 13 धावा. 8 चेंडू 13 धावा. हर्ष कमबॅक करताना आपल्या संघाला मॅच मध्ये घेऊन येताना पाहायला मिळतात. न्यू बॅटर आदित्य आपल्याला पाहायला मिळतील यावी. बॅटिंग मार्क वरती विचार करायचा झाला तर यावी निश्चितच 14 चेंडू 16 धावांची आवश्यकता असताना तिथून हा सामना फिरताना पाहायला मिळतोय. चांगला फटका पाहायला मिळतो यावेळी. डीप स्क्वेअर लेग रिजनच्या दिशेने खेळून गेला जातो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न होईल का? तो होईल. यस, प्रयत्न केला गेलाय. ओव्हरथ्रोच्या स्वरूपातील धाव मिळेल का? आता नाही. एक धाव, 2 धावा इथे कंप्लीट केल्या आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाईल तो यावेळी 37 या धावसंख्येवरती. 37 रन्स ऑन स्कोर कार्ड. अजूनही 11 धावांची ती आवश्यकता आहे. येणारे चेंडू शिल्लक असतील ते 7. येणारा चेंडू असेल सर्वाधिक महत्वाचा. या चेंडूवरती जर मोठा फटका आला तर निश्चितच वॉरियर्स संघ विजयाच्या अधिक नजीक जाईल. परंतु या चेंडूवरती फटका जर नाही आला मोठा तर मॅच मध्ये इंटरेस्ट हा कायम राहील. पुन्हा एकदा त्या दिशेने फटका खेळला जरूर, परंतु यावी या चेंडूवरती मिळेल ती धाव केवळ 1 आणि या एका धावेने धाव फलक जातो तो 38 धावसंख्येवरती. शेवटच्या षटकात आवश्यक आहेत त्या विजयासाठी तब्बल 6 चेंडू आणि 10 धावा. 6 चेंडू 10 धावा. चला दोन्ही संघांना विनंती असेल घाई करा. आता मात्र घाई करा. 6 चेंडू 10 धावा मस्ट. आता मात्र एक बिग हिट हा मस्ट आहे. अजूनही केतन खेळपट्टीवरती आहे त्यामुळे निश्चितच पॉसिबल आहे केतनच्या बॅटमधून तो मोठा फटका येणं पाहायला मिळणं. केतनने सकाळी ती करामत करून दाखवली आहे ती देखील अंतिम षटकात. त्यामुळे त्याच प्रकारची पुनरावृत्ती त्या प्रदर्शनाची केतनकडून पाहायला मिळेल का हे पाहावं लागेल. लास्ट ओव्हर रिमेनिंग. स्टील देर इज अ 10 रन्स आर रिक्वायर्ड फ्रॉम रिमेनिंग 6 डिलिव्हरीज. मोठा फटका आणि पहिल्या चेंडूवरती बिग षटकार. थँक्यू डीजे. 5 चेंडू आणि 4 धावांची आवश्यकता असेल आता मॅच मध्ये. यावी षटकार आदित्यच्या बॅट मधून येणारा षटकार पाहायला मिळाला. 500 रुपयाचा पारितोषिक आदित्य देखील लागू होता. यावेळी रेशमा राजन मॅम यांच्याकडून 500 रुपयांचं पारितोषिक. याआधी आपण पाहिलं निर्भयसाठी आणि आता मात्र आदित्यला देखील असेल 500 रुपयांचं पारितोषिक. 5 चेंडू 4 धावा. या चेंडूवरती चांगला फटका अधिक आवाज पाहायला मिळतो. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला गेलाय आणि 2 धावा होतात पूर्ण. या 2 धावांच्या माध्यमातून धाव फलक जाताना आपल्याला पाहायला मिळेल तो तब्बल 45. आता मात्र आवश्यक असतील त्या विजयासाठी 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता मित्रांनो. 4 चेंडू आणि 2 धावांची आवश्यकता. 4च पाहिजे. 38 होते. 38 होते बा शेवटच्या बॉल खूप चांगला फटका आहे आदित्यच्या माध्यमातून. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावाचा प्रयत्न इथे केला गेलाय. रिस्क घेतली आणि द मॅच हॅज बीन फिनिश. Won by Warriors. DJ
थँक्यू डीजे. अभिनंदन अभिनंदन अभिनंदन. टीम मोरागाव वॉरियर्स संघ विजेता ठरतोय या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरतोय या टीमचा तारणहार निर्भय तांडेल प्लेअर ऑफ द मॅच. आणि निर्भय 500 रुपयांचं पारितोषिक रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. आदित्याला देखील 500 रुपयांचं पारितोषिक रेश्मा राजन मॅम यांच्याकडून. आणि गणेश याच्या गोलंदाजीसाठी देखील या ठिकाणी आहेत 500 रुपयांचं पारितोषिक. आणि अतुल आपण देखील यायचं आहे आपल्या षटकारांसाठी देखील 500 रुपयांचं पारितोषिक रेश्मा राजन मॅम यांच्याकडून होतं ते घेण्यासाठी. चला अतुल, गणेश, निर्भय आणि आदित्य चौघांनी यायचं आहे त्वरित आपलं पारितोषिक स्वीकारण्यासाठी. तर प्लेअर ऑफ द मॅच निर्भय.